आजच्या व्हिडिओमध्ये मी त्रेतायुगातील प्रभू रामचंद्रांच्या अवतार कार्याचा शेवटचा दिवस कसा होता, थोडक्यात त्यांचा मृत्यू कसा झाला, तर ह्यावर आधारित व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्रेतायुगात भगवान राम यांचा जन्म झाला। त्यांनी अनेक वर्षे अयोध्या राज्यावर राज्य केले। हनुमान परिसराचा पहारा करीत असल्यामुळे त्यांच्या काळात मृत्यू किंवा काल त्यांच्या राज्यात येऊ शकला नाही। काल त्रास झाला म्हणून ऋषींच्या वेशात तो श्रीरामांना भेटायला आला। लक्ष्मण दाराजवळ उभा होता आणि काल लक्ष्मणाला म्हणाला की त्याला श्रीरामाला भेटण्याची इच्छा आहे। लक्ष्मण श्रीरामाला भेटण्यासाठी कालाला घेऊन गेले, परंतु सभा सुरू करण्यापूर्वी त्याने नवस मागितला की कोणीही त्यांच्या सभेत हस्तक्षेप करू नये आणि जर कोणी तसे केले तर श्रीराम त्याला शिक्षा देईल। रामाने कालाला वचन दिले आणि लक्ष्मणाला कोणालाही त्रास देऊ नये म्हणून सांगितले। आता तिथे नेमकं ऋषी दुर्वासा श्रीरामाला भेटण्याची इच्छा घेऊन आले। दाराजवळ पहारेकरी असलेल्या लक्ष्मणने ऋषी दुर्वासाला थांबण्याची विनंती केली। यामुळे संतप्त झालेल्या ऋषी दुर्वासाला श्रीराम भेटायला तो अटळ झाला। श्रीरामाने केलेले वचन लक्ष्मणाला आठवले आणि म्हणून त्याने ऋषी दुर्वासाला थांबविले आणि ऋषी दुर्वासाला भेटायला परवानगी मिळावी म्हणून रामकडे स्वतः गेले। पण तेथे नेमकं त्याला कालाचा मूळ चेहरा दिसला आणि म्हणून नवसानुसार रामाला लक्ष्मणाला शिक्षा करावी लागली। लक्ष्मणाला राज्याबाहेर हद्दपार करण्यात आले। लक्ष्मण हे रामपासून अंतर सहन करू शकले नाहीत आणि त्यांनी समाधी घेतली। या घटनेनंतर राम त्यांचे इतर भाऊ भरत आणि शत्रुघ्न यांच्या समवेत त्यांनी पाण्यात समाधी घेतली। हीच होती थोडक्यात कथा। रामकृष्ण हरी।